नमस्कार बालमित्रांनो, या अगोदर आपण दिस आणि दॅटची वाक्य बघितलेली आहेत. आज आपण दिसचे अनेक वचन कसे करायचे ते बघणार आहोत. दॅट म्हणजे तो, तिथे. दॅट हा शब्द दूर असलेली एक व्यक्ती, प्राणी किंवा वस्तू दाखवण्याचे काम करतो. तर दिस ही जवळची वस्तू दाखवण्याचे काम करतो. THIS दिसचे अनेक वचन THESE हे, ह्या, ही. जसे की दिस इज अ पेन, हा पेन आहे. आता याचे अनेक वचन होईल दीज आर पेन्स. अनेक वचनमध्ये आर वापरतात, एक वचनमध्ये इज वापरतात. एक वचन अनेक वचन दिस इज, दीज आर. बघा, दिस इज अ टॉय, हे खेळणे आहे. याचं अनेक वचन होईल दीज आर टॉईज, ही खेळणी आहेत. दिस इज अ बॉक्स, ही पेटी आहे. दीज आर बॉक्सेस, ह्या पेट्या आहेत. दिस इज अ बेंच, हा बाक आहे. दीज आर बेंचेस, ही बाके आहेत. बघा, एक वचन अनेक वचन लक्षात ठेवा. दिस इज ॲन ऑक्स, हा बैल आहे. दीज आर ऑक्झन, हे बैल आहेत. दिस इज अ मँगो, हा आंबा आहे. दीज आर मँगोज, हे आंबे आहेत. एक वचन आणि अनेक वचन. आता बघा, पुढील वाक्य इंग्रजीत लिहा. हे पान आहे, हे एक वचनमध्ये लिहायचं आहे तुम्हाला. आता ही पाने आहेत, अनेक वचन. मी कंसामध्ये त्याचे स्वरूप दिलेलंच आहे तुम्हाला. ही स्त्री आहे, ह्या स्त्रिया आहेत. हे तुम्हाला होमवर्क करायचं आहे.